तालुक्याची अवस्था अशी झालेली आहे की चोर चोर मावस भाव आणि आपण सगळं लुटून खाऊ. हो हो, तुम्ही पैसे घेतले त्यांच्याकडून म्हणून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही. तुम्ही ज्या वेळेस दिवाळीच्या पिरियडमध्ये तुम्ही घरात बसून सहकुटुंब दिवाळी खात होता त्यावेळेस माझा गोरगरीब जनता शेतकरी रडत होता, अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं की दिवाळीला आपल्या घरी आपल्या बायकोला, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला एखादा नवीन ड्रेस न्यावा, घरामध्ये दिवाळी करावी चांगली, याच्यासाठी बिल भेटावं, याच्यासाठी तरमळत होता. तरी तुम्हाला दया आली नव्हती त्यावेळेस. अहो, एवढं सगळं असताना तुमचं मन एवढं बारक आहे, मग काय करायचं तुमच्या त्या श्रीमतीला, काय करायचं तुमच्या त्या 500 कोटीच्या टर्नओव्हरला. मामा तुम्ही फक्त इंदापूरकरांना असं की मकरदानासपुरीसारखं नाचून येण्यात काढलेलं आहे. की सच सांगतो, तुमचं आणि भरण्याचं काही साठवलं आहे का? म्हणजे तू माझं कारखान्याचं काढायचं नाही, मी तुझं रस्त्याचं बाकीचं काढत नाही. एक गोष्ट लक्षात राहू द्या, जनतेच्या न्याय व हक्कासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. परिणाम जो भी हो. रामकृष्ण हरी. मी दीपक अण्णा काटे, संस्थापक अध्यक्ष शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. इंदापूर तालुक्याची जी दुरवस्था चालू आहे ते अतिशय निंदनीय आहे. आज इंदापूर तालुक्याची अवस्था अशी झालेली आहे की चोर चोर मावस भाव आणि आपण सगळं लुटून खाऊ. इंदापूर तालुक्याचे निष्क्रिय आमदार, अतिनिष्क्रिय आमदार दत्ता मामा भरणे यांच्या आमदारकीला जवळजवळ 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि या 9 वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली आमदार दत्ता भरणेंनी फक्त जनतेची आणि सरकारी खजिन्याची लूट केलेली आहे. यांनी या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये 9 युवकांसाठी कधीही कुठलाही रोजगार मेळावा भरवलेला नाही, कधीही कुठल्या युवकाला परमनंट नोकरीला लावलेला नाही. यांचा विकास पॅटर्न म्हणजे फक्त रस्ते आणि सभामंडप. ज्याची जी दुरावस्था आहे ही इंदापूर तालुक्यातील जनतेला चांगलीच माहीत आहे. ह्यांचे कॉन्ट्रॅक्टदार इतक्या निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवत आहेत की एका रस्त्याची अवधी, याची लाईफ ही 10 ते 15 वर्ष असावी, पण ते फक्त 1 ते 2 महिन्यात एवढ्या बेकार पद्धतीने खराब होत आहेत की अगदी त्याला हाताने जरी उकरलं तरी ते सगळे मातीच निघते बाहेर. तुम्हाला मी त्याची काही उदाहरण दाखवतो, ते तुम्ही आधी पहा आणि त्याच्यावर ठरवा की इंदापूर तालुक्याच्या नावाखाली जे शेकडो कोटी आणलं गेले तालुक्यात त्याचा उपयोग कशा प्रकारे केलेला आहे. ते शेकडो कोटी जनतेच्या कल्याणासाठी आणलं होतं का स्वतःच्या आणि ठेकेदारांच्या कल्याणासाठी आणलं होतं, हे अजून कोण सुटत नाहीये. तुम्ही काही उदाहरण पहा. झालाय तो पाय मोडलाय. कसं काय मोडलं बघा खेळा म्हणायचं. रोड कसा झालाय, रोड बघा कसं उचकटतंय कचा 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 कचा. आणि मोजून तुम्हाला सांगतो 2च महिने झाला, आम्ही 2 महिने झाले रोड केलेला, परत हीच परिस्थिती. आता 2 महिने झाले एवढं खड्डे वाघमोडे ग्रामस्थ तरंगवाडी. अडचण अशी की काल परवा हे रस्त्याचं काम झाल्यानंतर गावातील तरुण सहज बाबा रस्ता कसा झाला. एक किराणा दुकानासमोर एक जणांनी मोटरसायकल स्टँडवर लावली, त्या स्टँडच्या खालची खडी निघली ते फाटलं. असं म्हणजे इतकं चुकीच्या पद्धतीचं काम. तिथं पाहतोय आपण की ते जे आहे डांबर सहजासहजी हातात निघतंय. हे पहा इथं कॅमेरा दाखवा. अशा पद्धतीचं जर खरोखर जर काम होत असेल. बघितलं आपण एवढी दुरावस्था अगदी 1 आणि 2 3 महिन्यात जर रस्त्यांची ही अवस्था होत असेल तर काय क्वालिटीचं काम केलं असेल. आणि ह्या अशा दुरावस्थेला कारणीभूत फक्त निष्क्रिय आमदार दत्तात्रय भरणे आहेत. त्यांनी ह्याच्यात टक्केवारी खाल्ल्यामुळे ही रस्ता असा होत्यात. आणि जर मग टक्केवारी नाही खाल्ली तर मग ह्या ठेकेदारांवर कारवाई का झाली नाही. आज तालुक्यातले एवढे रस्ते एवढ्या बेकार अवस्थेत आहेत
त्याच्यातल्या एकाही ठेकेदारावर कारवाई नाही का? अहो मामा, तुमच्याकडे लँड क्रुझर आहे, तुम्हाला लोक गिफ्ट देतात. आमच्या शेतकरी गोरगरीब जनतेकडे एकच स्प्लेंडर गाडी, ती मोडून भंगारात टाकतो. त्याचं सस्पेन्शनचं देखील काम करत नाही मी. त्या टू व्हीलरवर ज्यावेळेस तो शेतकरी जात असतो, त्या खड्यात गाडी आपटती, त्याच्या गाडीचं नुकसान होतं. गाडीचं होऊ द्या नुकसान, पण त्याच्या जर त्या मणक्याला लागलं किंवा तो तिथं पडला त्या खड्यात घसरून गाडी, तर त्याच्या डोक्याला मार लागेल, हाताला लागेल, पायाला लागेल, त्याला इजा होईल. हां, आणि तो जर करता धरता घरातला पुरुष जर आदो आकामी झाला तर त्याच्या कुटुंबावर किती मोठं संकट येईल. आणि इंदापूरकरांनो, हा तुमच्यासाठी खूप आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. असं कधीही म्हणू नका की तो प्रश्न त्या गावातला आहे, तो रस्ता आमच्यापासून खूप लांब आहे. तुम्हीही कधी नाही कधी त्या रस्त्याने जाचाल, असं कधीही होऊ नये. मी देवाकडे प्रार्थना करतो की कधीही कुणाला इजा होऊ नये. पण चुकून तुम्ही त्या रस्त्याने गेला, पावसा पाण्यात खड्डे दिसून येत नाहीत, पाण्यामुळं त्या खड्ड्यात गाडी आपटली, लागलं, पडला तुम्ही, काय झालं तर कोण जबाबदार ह्याला? बरं, तुम्ही नाही पडला, पण दुसरं कोणतरी पडलं, तो बी कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी नवरा आहे, कुणाचा तरी बाप आहे, त्याचं काय? अहो, एवढं सगळं होऊन, एवढा सगळा तांडव होऊन अतिनिष्क्रिय आमदार दत्तात्रय भरणे यांनी एकाही ठेकेदारावर कारवाई केली नाही. एकाही ठेकेदाराची तुम्ही चौकशी बसवली नाही. एकाही ठेकेदाराला तुम्ही ब्लॅकलिस्ट केलं नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण तुम्ही त्याच्याकडून पैसे घेतलेत. हो हो, तुम्ही पैसे घेतलेत त्यांच्याकडून, म्हणून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही. तुम्ही गोरगरीब जनतेच्या टॅक्स मधून जो निधी भेटतो तो निधी खाल्लाय. तुम्ही गोरगरीब जनतेची लूट केली. तुम्हाला आणि तुमच्या ठेकेदाराला शासन झालंच पाहिजे. आज तुमच्या या सगळ्या चुकांवर, आणि तुम्हाला माहित आहे, मगाशी मी तुम्हाला निष्क्रिय ऐवजी अतिनिष्क्रिय बोललो, त्याच्या मागचं कारण काय? कारण आजपर्यंत इंदापूर तालुक्यात रस्ते खराब होत आहेत. याची अनेक उदाहरण मी दाखवलेत, सगळी नाही दाखवले, कारण मग तास 2 तास त्यातच गेलं असतं. रस्ते खराब होते ते ही तर आम्ही पाहिलं होतं. पण मामा, अतिशय अति झालं. तुमच्या ठेकेदारांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांचं 13 रस्त्यांची बिलं काढली. कांदलगाव या ठिकाणचे जवळजवळ 13 रस्ते, बरोबर आहे का? 13 रस्ते झाले म्हणून बिलं काढण्यात आलेले आहेत. आणि अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा मला वाटते महाराष्ट्रात कुठं झाला असेल आम्हाला सांगता येत नाही. ही कांदलगावला हे रस्ते झालेलेच नाहीत. आणि हे जीपीएस लोकेशन खाली टाकून हे एडिट केलेले फोटो आहेत सगळे. काय सांगता? हो, आणि हे एडिट, हे फोटो तुमच्या गावचे नाहीत. आता थांबा, आता ही बघा, हा फोटो कुठला आहे? गलांडवाडी नंबर 2. पाटी सहित ह्यांनी फोटो, म्हणजे यांना एडिट करताना सुद्धा कळलं नाही की दुसऱ्या गावचे फोटो आपण टाकतोय. आणि ह्या गावचे असे डांबरीकरण करून हे फोटो दुसऱ्या गावचे टाकून अक्षरशः जवळजवळ 39 लाख रुपयाची बिलं ह्या कांदलगावच्या रस्त्याच्या नावाखाली काढलेले. 13 रस्त्यांची, अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांची बिलं काढली तुमच्या ठेकेदारांनी. दुसऱ्या पाट्यांचे फोटो काढून एडिट करून बिलं काढली, तरी तुम्हाला माहित नाही. तुमचं एवढं तालुक्यात लक्ष नाही. तुमचं लक्ष कुठं आहे? मग तालुक्याच्या बाहेरच्या लोकांना इथं येऊन तुमच्या विरोधात आंदोलन करावं लागतं. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही आहे. आणि मामा, आज जनतेला सांगायला मला खरंच लाज वाटते की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी हर घर जल योजना, ही योजना याच्यासाठी सुरू केली कारण देशाच्या प्रत्येक महिलेच्या डोक्यावरील हंडा हातला पाहिजे. मामा, तुम्ही या योजनेला देखील सोडलं नाही. तुम्ही आणि तुमच्या माणसांनी या योजनेत देखील घोळ केला. आज तुम्ही गावाच्या लोकवस्तीच्या जवळ विहीर खणली, त्या लोकवस्तीचं सांडपाणी त्या विहिरीत जातंय आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतची परमिशन नसताना विहीर खणली तुमच्या माणसांनी. आता त्या सांडपाणी जो विहिरीत जातंय, तीच सांडपाणी ती विहिरीच्या पाण्यात मिक्स होऊन
जर ती लोकांच्या घरात गेलं, तीच जर पिऊन लोक आजारी पडली, एखादं दगावलं, तर काय करायचं मामा? म्हणजे तुम्ही पैशासाठी किती खालच्या स्तराला जाऊ शकता याची जिवंत उदाहरण आहेत. तुम्हाला जलघर योजनेचं तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. तुम्ही ही विहीर आहे, ती विहीर आहे हर घर जल योजनेची. ही जी विहीर आहे ती हर घर जल योजनेची आहे. आणि आपण जर बघितलं तर चारी बाजूनी अशा छोट्या मोठ्या टेकड्या आहेत, पलीकडे लोकवस्ती आहे, आणि इथं एक 10-12 फुटावर 15 फुटावर उजनी जलाशय आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करतो थोडंसं दाखवा. इथं इकडे ह्या बाजूला उजनी जलाशय आहे. तर आम्हाला काही स्थानिक इथल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांनी एक तक्रार केली होती की ह्या विहिरीमध्ये ही जी लोकवस्ती आहे, ह्या लोकवस्तीतील जे सांडपाणी आहे ते ह्या विहिरीत येतंय. दुसरी गोष्ट, मग आम्ही त्यांना विचारलं की मग सांडपाणी येतंय किंवा ही भौगोलिक परिस्थिती चारी बाजून टेकडे, सगळं पावसात सुद्धा पाणी इथे येणार, तर मग ह्याला परवानगी कशी काय दिली? तर एक धक्कादायक आम्हाला माहिती अशी मिळाली की ह्या विहिरीला कुठल्याही पद्धतीने ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली नव्हती. ही एक धक्कादायक माहिती मिळाली. अधोरेखित करा मित्रांनो, कारण ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय ही विहीर खोदली गेली. मग ही विहीर का खोदली? याला लाखो रुपयाचा खर्च झालाय, मग तो कोण देणार? आम्ही ज्यावेळेस इथल्या जबाबदार व्यक्तीला विचारलं, त्यावेळेस जबाबदार व्यक्तीने सांगितलं की ह्या विहिरीला पाणी लागलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे आता दुसरी विहीर ते खोदणं काम प्रस्ताव वगैरे दिलेला आहे आणि त्याची काय प्रोसेस आहे ती चालू आहे. काय हो, आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशीच काहीची अवस्था ह्या विहिरीवरून आम्हाला वाटतं. पाहिलं आपण की कुठल्याही माणसाची आरोग्याची किंवा कशाचीही काळजी न घेता फक्त स्वतःची घरं भरण्यासाठी कुठल्याही स्तराला जाणारी ही लोक आज इंदापूर तालुक्याचा एक विकास म्हणून गावभर बॉम्बा मारत फिरणारे इंदापूर शहर, जे इंदापूर तालुक्याचं नाक आहे, इंदापूर तालुक्यात शहरामध्ये जे आय कॉलेज आहे तिथं विद्यार्थ्यांचे ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी स्पीड ब्रेकर टाकण्यात आले होते. ते स्पीड ब्रेकर एवढ्या हलक्या क्वालिटीचे होते की एका रात्रीत सपाट झाले ते. आणि तुम्हाला तर ती तुमची काही लोक तिथं सांगत होती चिठी ठोकून की इंदापूर तालुक्यातली काही लोक इथं थांबून सेल्फी घेतात, त्या बायपासला ते बदक वगैरे केलेत. ते अगदी एवढ्या हलक्या क्वालिटीचा पत्रा वापरलाय त्याला की ते वाऱ्याने असे उलटे सुलटे होऊन पडले. ते त्याच्यात मी स्वतः जाऊन त्याला चेक केलं की एकदम हलक्या क्वालिटीचं मटेरियल वापरलंय. अहो तेवढ्या 25 लाखात त्या हाऊद करून ओरिजिनल बटके त्यात सोडायले असते. एवढं हलकं काम केलंय मामा तुम्ही ते. आणि नुसतं निकृष्ट दर्जाचं काम नाहीये, तर तुमची जनतेप्रतीची जी माया आणि जो देखावा आहे तो देखील अति निकृष्ट दर्जाचा आहे. त्यात फक्त नुसता देखावा आहे. तुम्हाला सांगतो इंदापूरकरांनो, महाराष्ट्रात गाजलेलं मसोबावाडी विहीर दुर्घटना प्रकरण, मला त्या गोष्टीविषयी अजूनही मनात वाईट वाटतं की एवढी मोठी दुर्घटना झाली आणि इंदापूर तालुक्याचे निष्क्रिय आमदार हे तिथं गेले आणि सरकारनं 5-5 लाख मंजूर केलेत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं, मामा तुमचीच लोक सांगतात की तुमचा वर्षाचा टर्नओव्हर 50 कोटीचा आहे, 500 कोटीचा आहे आणि तुमची जमीन ही हजारो एकर आहे. आम्हाला नाही माहिती, पण तुमच्याच माणसांनी सांगितलं म्हणून सांगतोय. एवढा मोठा टर्नओव्हर असताना मामा तुमचं मन किती बारकं आहे ही ह्या गोष्टीतून समजतं. तुम्ही स्वतःच्या खिशातून 1 लाख, 2 लाख, 3 लाख अशी काय रक्कम दिली का? स्वतःची, सरकारची नाही, स्वतःची दिली का? नाही दिली. अहो त्या चारही जे युवक त्या दुर्घटनेत गेले त्यांच्या घरची अवस्था अतिशय दुर्बल आहे. त्यांच्या लहान लहान मुलांना शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही त्याच्यातला एखादा मुलगा दत्तक घेतला का? नाही घेतला. अहो एवढं सगळं असताना तुमचं मन एवढं बारकं आहे, मग काय करायचं तुमच्या त्या श्रीमंतीला?
काय करायचं तुमच्या त्या 500 कोटीच्या टर्नओव्हरला आणि 1000 एकर जमीनला? आमचा आमदार एवढा हलक्या मनाचा असावा असं आम्हाला वाटत नाही. अहो मामा, तुम्ही किती हलक्या मनाचं आहे आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किती हापापलेला आहे ह्याचं अजून एक उदाहरण सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या इंदापूरकरांनो, आज दत्तात्रय भरणे ही गोष्ट छतीत ठोकून सांगतात की युती सरकारच्या काळात आम्हाला 100 ते 150 कोटी मंजूर झाले. या 100 ते 150 कोटीच्या विकास कामाच्या भूमिपूजन वेळेस आपण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो टाकला होता का बॅनरवर? आपण आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो टाकला होता का बॅनरवर? तुम्ही तुमच्या वाढदिवसाचे बॅनर असल्यागत बाकीचे अजितदादा वगैरे यांचे फोटो बारके 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 टाकले होते, तुमचा फोटो असा मोठा टाकला होता. एवढं काय प्रसिद्धीला हापापलाय तुम्ही? अहो, ज्या युती सरकारच्या काळात तुम्हाला पैसे मंजूर झाले, निधी मंजूर झाला, तुमची कामं झाली, त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो टाकावाशी वाटला नाही तुम्हाला? आदरणीय शिंदे साहेबांचा फोटो टाकावासा वाटला नाही तुम्हाला का? आणि तुमच्या मनात खरंच जनतेविषयी प्रेम आहे तर मग मामा, ज्या वेळेस माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचे ऊस बिल 9 महिने दिले नाहीत, त्यावेळेस तुम्ही का आंदोलन केलं नाही? त्यावेळेस तुम्ही का आवाज उठवला नाही? तुम्ही तर सत्तेत होता. जनतेच्या न्याय व हक्कासाठी तुम्ही लढायला पाहिजे, कारण जनतेने तुम्हाला निवडून दिलंय याच्यासाठीच. तर या ऊस बिलाच्या आंदोलनावर नंतरनं आप्पासाहेब जगदाळे यांनी, हर्षवर्धन पाटील यांनी मार्केट कमिटी बिनविरोध होऊ दिली नाही म्हणून त्या रागापोटी, त्या द्वेषापोटी कारखान्यावर आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला कारखान्याने 1 महिन्याची मुदत मागितली की बिलं देण्यासाठी. ती मुदत संपून 3-4 महिने उलटले तरी देखील कारखान्याने बिलं दिली नव्हती. आत्ता मागं 8-10 दिवसापूर्वी बिलं दिली आहेत. मग आप्पासाहेब जगदाळेंच्या आंदोलन करण्यामागं जर शुद्ध भावना होती, ह्याच्यात कुठलाही स्वार्थ नव्हता, तर मग तुम्ही ह्याच्या आधी का आंदोलन केलं नव्हतं? मार्केट कमिटी इलेक्शन नंतर का केलं? आणि ज्यावेळेस कारखान्याने 1 महिन्याचा टाइम पिरियड दिला आणि त्याच्यानंतर नाही 3-4 महिने लावलं, तर मग तुम्ही का परत बी आवाज उठवला नाही? असं काय तुमच्यामध्ये झालं ज्याच्यामुळे तुम्ही परत तो आवाज उठवला नाही? मामा, तुम्ही फक्त इंदापूरकरांना असं ते मकरंद अनासपुरेसारखं नाचून येड्यात काढलेलं आहे, दुसरं काही देखील केलेलं नाही तुम्ही. आणि इंदापूर तालुक्याचे माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब, तुम्ही भी क्या दूध के धुले नाही हो आप भी? तुम्ही ज्या वेळेस दिवाळीच्या पिरियडमध्ये तुम्ही घरात बसून सहकुटुंब दिवाळी खात होता, त्यावेळेस माझा गोरगरीब जनता, शेतकरी रडत होता, अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं की दिवाळीला आपल्या घरी आपल्या बायकोला, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला एखादा नवीन ड्रेस न्यावा, घरामध्ये दिवाळी करावी चांगली, याच्यासाठी बिल भेटावं, याच्यासाठी तरमळत होता. तरी तुम्हाला दया आली नव्हती त्यावेळेस. अक्षरशः शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून दिवाळी केली आणि किंवा त्याचे पुढचे काही कार्यक्रम असतील ते केले, म्हणजे मुलाचं लग्न, मुलीचं लग्न, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या आणि तुम्ही आत्ता बिलं दिलेत. मग मला सांगा, ह्या जी 8-9 महिन्याचा टाइम पिरियड जी तुम्ही लेट केला, ह्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेतलं, त्याचं व्याज कोण देणार? ऑब्व्हियसली तुम्ही द्यायला पाहिजे ते व्याज, पण तुम्ही तसं करणार नाहीत. कारण जनतेविषयी जर एवढं प्रेम तुम्हाला असतं तर तुम्ही नक्कीच त्यांना, आम्हाला ही गोष्ट चांगली माहिती आहे, माझ्या सकट इंदापूर समस्त इंदापूरकरांना, की तुम्ही सगळ्यांची बिलं द्याल एवढे कॅपेबल आहात, पण तुम्ही दिली नव्हती बिलं. आणि भाऊ, तुमच्याही मनात जनतेविषयी अजिबात प्रेम नाही. याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की
म्हसोबावाडी विहीर दुर्घटना प्रकरण, तिथे आपणही गेला होता. आपणही तिथं सांगितलं की मी शिंदे साहेबांकडून मदत मिळवून दिली, मी असं केलं. पण आज तुमची शेकडो एकर, हजारो एकर जमीन आहे, 4 कारखाने आहेत, 10-20 पेट्रोल पंप आहेत. एवढं सगळं असताना भाऊ तुम्हाला अशी सद्भावना निर्माण झाली नाही का हो, की ती जी अनाथ मुलं आहेत त्यांना आपण आपल्या शिक्षण संस्थेत दत्तक घ्यावं, त्या फॅमिलीला आपल्या सरकारी नाही आपल्याकडून मदत म्हणून एक 2-5 लाख रुपये द्यावेत, कारण देवाने आपल्याला एवढं दिलंय, मग आपलं 2-5 लाख दिलं मग काय कमी होते. पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही फक्त सरकारी योजना आणून दिली ही म्हणून तुम्ही आणि आमदार भरणेंनी स्वतःची पाठ ठोकून घेतली. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केलेलं नाही. आणि भाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचं आणि भरण्याचं काही साठलोट आहे का? कोणावरती टीका करायची नाही, पण कुणी जर आमच्यावरती टीका केली तर सगळं काढलं. तुम्ही साखर विक्री काय रेटची विकली, इथेनॉल काय रेटने, सगळं तुमचं सगळ्या बाकीच्या सगळ्या चौकशा कर. म्हणजे तू माझं कारखान्याचं काढायचं नाही, मी तुझं रस्त्याचं आणि बाकीचं काढत नाही. 100% असणार आहे. मग मला सांगा, जर नाहीये, जर तुमच्यात असं काही आलबेल नाहीये, तर मग सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की आज युती सरकारच्या काळात मंजूर झालेल्या निधीमध्ये विकास कामाच्या भूमिपूजनाच्या वेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि आदरणीय शिंदे साहेबांचा फोटो नाहीये, नाम उल्लेख केला जात नाहीये. हा प्रश्न कोण तिथं उचलणार? कोण आमदार भरणेंना याची आठवण करून देणार? तुम्ही विसरलात तर मुद्दाम टाकत नाहीत, याची जाणीव कोण करून देणार? आज तालुक्याचे ज्येष्ठ नेते म्हणून आपणही केलं पाहिजे, पण आपण करत नाहीये. आपण इंदापूर तालुक्यातले 13 रस्ते जे ठेकेदारांनी अस्तित्वात नसताना त्याची बिलं काढली, आपण त्याच्या बोलला नाही. आमदार भरणेच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी हाताने रस्ते उखडतात एवढे निकृष्ट दर्जाचे रस्ते काढले, आपण बोलला नाही. आमदार भरणेंनी हर घर जल योजनेमध्ये घोटाळा केला त्यांच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी, त्याच्यात आपण बोलला नाही. तालुक्यातल्या अशा एकाही मुद्द्यात आपण बोलला नाही की ज्याच्यातून कळून येतं की तुम्ही जनतेच्या हितासाठी लढतात. जनतेने आपल्याला, म्हणजे तुम्हाला हे असतील, आमदार भरणे असतील किंवा तालुक्यातले अजून नेते जे आहेत बाकीचे, त्यांना एक सेनापती म्हणून पुढं लीड करण्यासाठी नियुक्त केलेला आहे. आणि सेनापतीचा निर्णय हा जनतेच्या हितासाठी असावा, नेत्याचा निर्णय हा जनतेच्या हितासाठी असावा, ना की स्वतःचं घर भरायसाठी. तुम्ही लोक स्वतःचं घर भरण्यासाठी जनतेला अंधारात ढकलून देता, जनतेची फसवणूक करता. आज त्या भोळ्या बाबड्या जनतेनं कशावर प्रश्न उचलायचा? आज तो रस्त्याच्या विषयावर बोलायला गेला तो एकटा पडणार आहे. तुम्ही एवढे बलाढ्य लोक. ज्या वेळेस आमची टीम त्या विषयावर आम्ही मंथनाला बसलो होतो की बाबा इंदापूर तालुक्यात आज माझी ती जन्मभूमी आहे, तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय आणि आपण त्याच्यावर वाचा फोडत नाही, ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मग निर्णय घेतला की आज हा फक्त व्हिडिओ नाही होणार, तर या व्हिडिओ नंतरनं या विषयांवर आंदोलन होणार. ज्यावेळेस आमच्या टीमची या विषयावर मीटिंग झाली त्यावेळेस सर्वांचं म्हणणं असं होतं की या लोकांशी विरोध नको, ही लोक सत्तेचा दुरुपयोग करून आपला घात करू शकतात, आपल्याला विजा पोचवू शकतात. त्यावेळेस मी स्पष्ट मत मांडलं की जो व्यक्ती धर्मकार्य असेल किंवा समाजकार्य असेल सद्भावनेने करतो, तर त्याचं कार्य पूर्ण होईपर्यंत त्याच्या रक्षणाची जबाबदारी ही साक्षात परमपिता परमात्म्याची असते. याचं उदाहरण म्हणून भगवान श्री रामचंद्र आणि लक्ष्मणांना ज्यावेळेस अहिरावण महिरावण नरबळीसाठी पाताळामध्ये घेऊन जातात त्यावेळेस भगवंतांनी त्यांना त्यातून वाचवलं. ज्यावेळेस 5 पांडव आणि कुंती मातेला लक्षग्रहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस त्यांना भगवंतांनी त्यातून वाचवलं. ज्यावेळेस आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांना आग्र्याची भेट असेल किंवा अफजल खानाची भेट असेल, इथं यांचा घात करून मारण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस भगवंताने त्यांना वाचवलं. ज्या ज्या वेळेस जो व्यक्ती धर्म कार्य किंवा समाजकार्य करत असतो तर त्याला त्या कार्य पूर्ण होईपर्यंत त्याच्या रक्षणाची जबाबदारी ही साक्षात परमपिता परमात्म्याची असते. आणि आपल्याला यांना घाबरण्याचे काही कारण नाहीये. हे काय लय मोठे तुर्रम खान नाही आहेत. हे जनतेचे शोषण करणारे आणि जनतेची लूट करणारे एक चोर आहेत. आणि हे सत्कार्य करत असताना मला मरण जरी आलं तरी बेहद्दार, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. आणि बर्णे मामा, गेल्या वेळेस सभेमध्ये तुम्ही मला गुंड म्हणला होता. कसं असतं, कुठं कुणाच तरी एखाद्याचं भाषण, कुठंतरी गुंडाच्या टोळीवाल्याचं भाषण कधी ऐकायचं नसतं आणि त्याचं कुठं आणि खुशाल लोक कुठं त्या गुंडाला लोक काय वागली, गुंडाच्या टोळीवाल्याचं भाषण कधी ऐकायचं नसतं आणि त्याचं कुठं आणि खुशाल लोक कुठं त्या गुंडाला लोक काय वागली, कधी वाईट वाटतं तालुक्याच्या लोकांचं कधी कधी असं कुठे असं ओपन बोलतो काही लोक. अशी समाजसेवा करणं जर तुमच्या नजरेत गुंडागिरी असेल तर अशी गुंडागिरी मी रोज करणार, क्षणाक्षणाला करणार. जोपर्यंत माझ्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत करणार. हा व्हिडिओ करून आम्ही शांत बसणारे नाही आहोत. हा व्हिडिओ हे तुमच्या आणि तुमच्या ठेकेदारांच्या विरोधात एक प्रचंड मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. जोपर्यंत तुमच्या निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदारांना शासन करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. एक गोष्ट लक्षात राहू द्या, जनतेच्या न्याय व हक्कासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. परिणाम जो भी हो. सध्याला तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.